नमस्कार. तर आज आपण चर्चा करणार आहोत मल्टिपल टाइम फ्रेम ॲनालिसिसवर. तर मल्टिपल टाइम फ्रेम ॲनालिसिस काय आहे, ते कसं काम करतं आणि आपल्याला त्याचा फायदा कसा होऊ शकतो, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही जाणून घेणार आहोत. जसे कोणकोणते टाइम फ्रेम असतात, त्याच्यानंतर जर लॉंग टर्म, शॉर्ट टर्म आणि इंट्राडे ट्रेड्स कोणकोणत्या टाइम फ्रेम मध्ये ॲनालिसिस करतात, ट्रेंड ॲनालिसिस, सपोर्ट, रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे, तर आपण ह्या एका व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खूप महत्वाचा व्हिडिओ आहे, जेणेकरून तुमच्या ट्रेडिंग लाईफ मध्ये एक ड्रॅमॅस्टिकली चेंज सुद्धा येऊ शकतो. आणि मी कसं मल्टिपल टाइम फ्रेम यूज करतो आणि कोणकोणत्या गोष्टी पाहतो, हे सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर मल्टिपल टाइम फ्रेम का यूज करावा, कारण आन्सर त्याचं खूप सिंपल आणि सोबर आहे. जर आपण एकच टाइम फ्रेम जर वापरला, तर आपण सगळ्या गोष्टी एका ठिकाणी नाही पाहू शकत. उदाहरणार्थ, ऍक्च्युअल ट्रेंड काय चालू आहे, ऍक्च्युअल सपोर्ट अँड रेजिस्टन्स कुठं आहेत आणि काम करणारे सपोर्ट अँड रेजिस्टन्स कुठं आहेत, तर हे आपल्याला फक्त आणि फक्त मल्टिपल टाइम फ्रेमवर गेल्यानंतरच कळतं. मल्टिपल टाइम फ्रेम म्हणजे काय? समजा मला एक ट्रेड फाइंड आउट करायची आहे, एक्झिक्युशन टाइम फ्रेम आहे, ट्रेंडसाठी एक टाइम फ्रेम वेगळा डिफाईन केलेला आहे आणि मोठ्या लेवलवर सपोर्ट अँड रेजिस्टन्स याचा एक वेगळा टाइम फ्रेम असतो. तर उदाहरणार्थ आपण इंट्राडे ट्रेड्सची गोष्ट करू. जर डेली टाइम फ्रेमवर वरती एक रेजिस्टन्स आहे आणि खाली आपल्याला एक सपोर्ट जर भेटतोय आणि आपल्याला कळतंय तर हा जर रेजिस्टन्स वर प्राइस आली आणि इथं काही निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर आपल्याला भेटली, तर आपल्याला हा खालच्या सपोर्ट पर्यंत एक मोठी ट्रेड प्लॅन करता येऊ शकते. तर हे झालं एका दिवसाच्या ह्याच्यावर. पण खालची ट्रेड घ्यायसाठी किंवा वरची ट्रेड घ्यायसाठी मला ट्रेंड जाणून घेणं गरजेचं आहे. तर ट्रेंड जाणून घेण्यासाठी मी एक इंटरमिडिएट टाइम फ्रेम यूज करणार, ज्याच्यावर मी करंट मार्केटचा ट्रेंड काय चालू आहे तो ऑब्झर्व करणार आणि जर ट्रेंड हा माझ्या फेवर मध्ये आला, तर मी एक्झिक्युशन टाइम फ्रेमला येणार, जो 15 मिनिट, 5 मिनिट किंवा 3 मिनिटं, या तिन्हीपैकी काही असू शकतो. तर ह्या गोष्टी जेव्हा तिथं मला दिसतील आणि मला ह्या छोट्या टाइम फ्रेमवर वरच्या साईडला जर कुठं रेजिस्टन्स किंवा प्राइस कुठून ड्रॉप झालीये हे जर कळालं आणि प्राइस त्या लेवल पर्यंत जर येते, तर त्या लेवलला मी मार्क करून ठेवल आणि त्या लेवल जवळ मला काही निगेटिव्ह प्राइस ऍक्शन दिसतीये का, जर दिसत असेल तर मी त्या ठिकाणी एक ट्रेड प्लॅन करल आणि ती ट्रेड मला माझ्या रिस्क टू रिवॉर्ड रेशो जो असतो किंवा जो काही तुम्ही ठरवाल की मला रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय पाहिजे, त्याच्याप्रमाणे सूट जर होत असेल तर मी ती ट्रेड घेणार आणि त्याच्यानंतर माझी ट्रेड मी कंप्लीट करणार. आयदर माझं स्टॉप लॉस हिट होईल, आयदर माझं टार्गेट हिट होईल. दोन्हीपैकी एक गोष्ट करणं खूप गरजेचं आहे. तर आता दुसरी एक गोष्ट, आपण प्रॅक्टिकल एक्झाम सुद्धा पाहणार आहोत. दुसरी एक गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही मल्टिपल टाइम फ्रेम ॲनालिसिस करता आणि एक ट्रेड प्लॅन करता, तर त्याच्यानंतर तुम्ही तो ट्रेड प्लॅन केल्यानंतर त्या प्लॅनला स्टिक राहणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत त्या प्लॅनला तुम्ही स्टिक राहताल, तोपर्यंत तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आणि दुसरी गोष्ट महत्वाची असते ट्रेडमध्ये, रिस्क मॅनेजमेंट. जर मी ट्रेड एखादी प्लॅन करतोय आणि माझं कॅपिटल XYZ कॅपिटल माझं आहे आणि मला एक साधारणतः 5% पर्यंत मी रिस्क कॅल्क्युलेट करू शकतो. 5% रिस्क जर मला घ्यायची असेल माझ्या कॅपिटलवर, तर मला क्वांटिटी त्याप्रमाणे मॅनेज करावं लागेल. तर रिस्क मॅनेजमेंट खूप महत्वाची आहे. 5% म्हणजे 5% तुम्हाला रिस्क ठेवणं गरजेचं आहे. 5% पेक्षा जास्त जर गेली तर तुम्हाला तिथं लॉस सुद्धा ऑफर होऊ शकतो. आणि कधी कधी असे सुद्धा सपोर्ट अँड रेजिस्टन्स एरिया असतात की ज्या ठिकाणी कधी कमी क्वांटिटीमध्ये तर कधी फुल क्वांटिटीमध्ये असा सुद्धा तुम्हाला प्लॅन करावा लागतो. तर आपण ते चार्टवर पूर्णपणे पाहणार आहोत
आणि त्याच्या अगोदर आपण कोणकोणत्या टाईपचे ट्रेड प्लॅन करतो ते एकदा पाहणार आहोत. जे काही टाइम फ्रेम वापरले जातात तर ते मी सर्व इथं लावलेले आहेत. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता, जेणेकरून कोणत्या टाइम फ्रेमला आपण काम करायचंय. आपल्याला विकली ट्रेड प्लॅन करायची आहे, डेली ट्रेड प्लॅन करायची आहे, का इंट्राडे, का अजून कोणती स्कॅल्पिंगची ट्रेड आपल्याला प्लॅन करायची. आता याच्यामध्ये जो मी डेली टाइम फ्रेम दिलेला आहे तो ॲज अ इंट्राडे असं तुम्ही म्हणू शकता त्याला, कारण डेली टाइम आणि इंट्राडे एकच आहे. इंट्राडे मध्ये आपण ती ट्रेड फक्त आणि फक्त एक दिवसासाठी ठेवतो. आता पूर्णपणे एकदा रिव्हिजन करून घेऊया. आता जो एक नंबरला जो मंथली टाइम फ्रेम दिलेला आहे मी तो तुम्हाला एक्झिक्युशन डेली टाइम फ्रेमवर करायचं आहे. ती तुमची ट्रेड जी आहे ती काही दिवसांपर्यंत चालणार आहे, म्हणजे जास्तीत जास्त ती ट्रेड तुम्ही 30 दिवसापर्यंत सांभाळू शकता किंवा त्या कॅलेंडर मंथसाठी. दुसरं आहे वीकली ट्रेड प्लॅन. म्हणजे वीकली म्हणजे काय, त्या आठवड्यासाठी मला ट्रेड प्लॅन करायची, तर त्याचा कालावधी राहील तुमचा एक आठवड्याचा. त्यानंतर तिसरा टाइम फ्रेम येतो डेली किंवा इंट्राडे. म्हणजे ती ट्रेड मी आज घेणार आणि आजच काढणार, मी ती कॅरी फॉरवर्ड नाही करणार. त्यानंतर चौथा भाग येतो स्कॅल्पिंग किंवा छोट्या टाइम फ्रेमवर जे तुम्ही काम करता, 5 मिनिट, 3 मिनिट किंवा त्याच्यापेक्षा कमी, तर त्याला आपण म्हणतो स्कॅल्पिंग. हे स्कॅल्पिंगची जी ट्रेड आहे ती मॅक्झिमम तुमची एक ट्रेड 15 मिनिटापर्यंत तुम्ही ठेवू शकता. एका कॅन्डलमध्ये 15 मिनिटाच्या तुमची ती ट्रेड फिनिश होऊन जाते. तर अशा पद्धतीने हे टाइम फ्रेम आहेत आणि हे टाइम फ्रेम यूज करून तुम्ही तुमची ट्रेड प्लॅन करू शकता, जेणेकरून तुमची ॲक्युरेसी वाढेल आणि मार्केटमध्ये एक्झॅक्ट काय चाललंय याची तुम्हाला माहिती होईल. तर आपण एकदा आपल्या स्क्रीनवर जाऊया. चला भेटूया आता स्क्रीनवर. तर चला आता आपण चार्टवर पाहूया महत्वाच्या गोष्टी काय आहेत त्या. सगळ्यात पहिले 4 पॅटर्न्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिला पॅटर्न आहे एक एम पॅटर्न जो टॉपला बनतो. दुसरा आहे डब्ल्यू पॅटर्न जो बॉटमला बनतो. तिसरा आहे हेड अँड शोल्डर पॅटर्न. त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर आणि रेग्युलर हेड अँड शोल्डर असे 2 प्रकार आहेत. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर म्हणजे जो खाली बनतो त्या ठिकाणी जसा बनलेला आहे, याचा ब्रेकआउट झाल्यानंतर तुम्हाला याच्या हेड एवढं टार्गेट वरती भेटतं आणि तिथं ते कंपल्सरी बुक केलंच पाहिजे. आणि रेग्युलर जो हेड अँड शोल्डर असतो तो टॉपला बनतो, ज्याच्यामुळं तुम्हाला एक अंदाज येतो की मार्केट कुठपर्यंत खाली तुम्हाला त्या ट्रेंडवर तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर डब्ल्यू पॅटर्न हा कायम बॉटमला बनतो, बॉटम फॉर्मेशन करतो आणि हा जितक्या मोठ्या टाइम फ्रेमवर बनल तितका जास्त इफेक्टिव्ह असतो. ॲज एम पॅटर्न हा कायम टॉपला बनतो. कधी पण वरच्या साईडला तुम्हाला एम पॅटर्न जर बनताना दिसलं तर अलर्ट होऊन जायचं, तिथून पुढं एक फॉल तुम्हाला नक्की भेटणार आणि तोही जितक्या मोठ्या टाइम फ्रेमवर असेल तितकं जास्त इफेक्टिव्ह राहणार. छोट्या टाइम फ्रेमवरचा तो कमी इफेक्टिव्ह राहतो, पण मोठ्या टाइम फ्रेमवरती तुम्हाला जास्त इफेक्ट देतो. तर चला आता आपण चर्चा करूया मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिसची. चार्टवर आपण सगळं पाहूया. तर सर्वात पहिले आपण मंथली टाइम फ्रेम अनालिसिसचं पाहणार आहोत. मंथली टाइम फ्रेम अनालिसिस जर आपल्याला करायचं असेल तर आपण इनिशियल जो टाइम फ्रेम वापरतो, जो मोठ्या टाइम फ्रेम असतो तो मंथलीचा असतो. मग आपण ह्या ठिकाणी काय करतो, सगळ्यात पहिले मंथलीवर एक सपोर्ट अँड रेजिस्टन्स मार्क करून घेतो. आता हा रेजिस्टन्स मी का मार्क केला, तर कारण इथून एक डाऊनफॉल चालू झालेला आहे. मंथलीवर आपल्याला डाऊनफॉलची प्राइस ऍक्शन दिसत नाहीये, पण एक लास्ट स्विंग याच्यावरती आणि याचा लो तोडल्यानंतर परत इथं रिटेस्ट केलता आणि कंटिन्युएशन मध्ये चाललेला आहे. जर तुम्ही त्याला असं पाहिलं, इथून प्राइस इथपर्यंत पडली, वरती आली आणि ह्याच एरियाला त्यांनी रिटेस्ट केलं आणि परत कंटिन्यू मध्ये चालली. तर त्याच्यामुळं ही जी प्राइस ऍक्शन मला इथं दिसली त्याला एक अनुसरून मी
हा एक रेजिस्टन्स एरिया तयार केला. म्हणजे हा याच्यावरती प्राइस कंटिन्यू परत वरती जाऊ शकली नाही, म्हणून हा माझा रेजिस्टन्स एरिया. आणि अशाच पद्धतीने एक सपोर्ट एरिया मार्क करायचा. आता मला जवळचा सपोर्ट एरिया जो आहे तो हा ब्रेकआउट दिसतोय. एक 2 ते 3 महिने प्राइस इथं जवळ आली, हॉल्ट केली, इथून खाली पाडायचा प्रयत्न केला, प्राइस ऍक्शन बनवायचा प्रयत्न केला, पण नेक्स्ट कॅन्डलनी पूर्णपणे हा एरिया ब्रेच आउट केला आणि हळूहळू मार्केट वरच्या साईडला आलेलं आहे. तर हा आपल्यासाठी सपोर्ट झाला, सपोर्ट एरिया झाला आणि हा रेजिस्टन्स एरिया झाला. तर आपल्याला एक कळालं की मार्केट रेजिस्टन्स वरून निघालंय आणि ते सपोर्ट पर्यंत येणार आहे, पण प्राइस ही अजून सपोर्टच्या जवळ नाहीये, ही रेजिस्टन्स पासून निघालेली. तर आपल्याला काही इथं ट्रेड प्लॅन करायसाठी सगळ्यात पहिले ट्रेंड काय, तर ट्रेंड पाहून आपण त्याच्यानंतर जो काही टाइम फ्रेम असेल एक्झिक्युशनचा, त्या टाइम फ्रेमवर जाऊन आपण एक सपोर्ट अँड रेजिस्टन्स मार्क करू. चला आपण आता ट्रेंड पाहू. ट्रेंडसाठी आपण वीकली कॅन्डल वापरणार आहोत, कारण आपण मंथलीचं अनालिसिस करत आहोत. मग मंथलीच्या अनालिसिस प्रमाणे आपण वीकली कॅन्डलला ॲज अ ट्रेंड इंटरमिडिएट टाइम फ्रेम म्हणून, म्हणजे एक्झिक्युशन आणि मोठ्या टाइम फ्रेमच्या मधला जो टाइम फ्रेम येतो त्याला इंटरमिडिएट टाइम फ्रेम म्हणतात, ज्याच्यावर आपण प्राइस कुठं चालली आणि प्राइस ऍक्शन काय बनते आणि प्राइस कुठं जायचा प्रयत्न करते हे आपल्याला चित्र क्लिअर होतं. तर ह्या ठिकाणी निफ्टीचे करंट लेवल जर पाहिलं गेलं तर आपल्याला इथं प्राइस एक लोअर लो आणि हाय लोअर हाय हे फॉर्मेशन दिसतंय. म्हणजे प्राइस इथून पडली, फर्स्ट लो बनला, त्याच्यानंतर परत वरती आली, लोअर हाय बनला, ह्या हाय पेक्षा कमी हायर हाय बनला आणि प्राइस परत कंटिन्युएशन मध्ये आली, त्याच्यानंतर कंटिन्यू होताना आपल्याला दिसती. इथं एक दुसरा लोअर हाय बनला आणि हा याच्यापेक्षा एक लोअर लो बनला. म्हणजे आपला ट्रेंड काय झाला, डाऊन ट्रेंड. मग आपल्याला ह्या चार्टवर लक्षात आलं की ट्रेंड जो कन्वर्ट झालाय तो आपला डाऊन ट्रेंड मध्ये कन्वर्ट झालेला आहे. तर चला आता आपल्याला जी काही प्लॅनिंग करायची आहे एक्झिक्युशन टाइम फ्रेमवर, आपल्याला जे काही सपोर्ट अँड रेजिस्टन्स मार्क करायचे ते आपल्याला डाऊन ट्रेंडिंग प्राइस ऍक्शन प्रमाणेच आपल्याला ट्रेड प्लॅन करायची. तर चला आपण आता एक्झिक्युशन टाइम फ्रेमवर जाऊ. या केसमध्ये आपला एक्झिक्युशन टाइम फ्रेम हा डेलीचा असणार. तर इथं तुम्ही जर पाहिलं तर मार्केटनी जेवढे जेवढे स्विंग हायज बनवलेले ते आपण ॲज अ रेजिस्टन्स म्हणून घेतो. आता इथे एक स्विंग हाय, इथे एक स्विंग हाय, इथे एक स्विंग हाय होता आणि हा एरिया ब्रेकआउट झाल्यानंतर एक स्विंग लो नवीन लागलेला आहे. तर चला आपण इथे ट्रेड प्लॅन कशी केली असती. आता समजा नेक्स्ट वीक साठीच आपल्याला इथं ट्रेड प्लॅन करायची, तर आपला जवळचा रेजिस्टन्स जो आहे, आता हा तर मंथली टाइम फ्रेमवरचा आहे, आपल्याला एक आयडिया येण्यासाठी आपण ह्याच घेऊ, यालाच खाली घेऊ. इथून जर पाहिलं तर लास्ट टाइम प्राइसनी रिॲक्शन देऊन प्राइस वरती गेली होती, प्राइस इथून वरती गेली, परत थोडी खाली आली, एक हायर लो बनवला आणि प्राइस परत एकदा वरती गेली. ह्या कॅन्डलला एक एक्स्ट्रीम मुवमेंट झाली, प्राइस वरती पण गेली आणि खाली पण आलती. तर ह्या कंडिशन मध्ये आपल्याला एक तर निगेटिव्ह प्राइस ऍक्शन, आयदर आपला सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेक होणारी लेवल जर आपल्याला भेटली तर आपण त्या ठिकाणी निगेटिव्ह ट्रेड घेऊ शकतो. उदाहरणार्थ ह्या केसमध्ये जर ह्या लोच्या खाली जेव्हा पण कॅन्डल क्लोज होईल तेव्हा आपल्याला इथं एक प्राइस वरती गेली, परत खाली आली, परत वरती गेली आणि थर्ड टाइम जेव्हा इथं एम पॅटर्न बनताना दिसला तर आपल्याला इथं एक ट्रेड एंट्री करायसाठी चान्स भेटला. त्याच्यानंतर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, खाली गेलं आणि जो काही आपलं टार्गेट होतं ते आपलं ह्या सपोर्टचं होतं. ह्या सपोर्ट पर्यंत आपण प्रॉफिट बुकिंग जी होती ह्या सपोर्टला होती. मग इथं आलं ते प्रॉफिट बुकिंग झालं आणि त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रेड आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला भेटली. आज आता जे क्लोजिंग झालेलं आहे इथं आपल्याला प्राइस वरती गेली, परत खाली पडली, हायर लो बनवला. ह्या ठिकाणी असं वाटलं होतं की हा एक डब्ल्यू पॅटर्न फॉर्मेशन कदाचित होऊ शकतो, पण इथं डब्ल्यू पॅटर्न फॉर्मेशन नव्हता, एम पॅटर्न फॉर्मेशन झालं. प्राइस पडली, वरती गेली, परत खाली आली,
वरती जाऊन परत हा लो जी ही लो तोडून प्राइस खाली आज क्लोज झालेली. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी ट्रेड घेऊन याच्यावरती एक स्टॉप लॉस टाकून एक ट्रेड कंटिन्युएशन मध्ये चालू शकतो. म्हणजे हे झालं पोझिशनल. ही ट्रेड जी आहे आपण एक कॅलेंडर मंथ पर्यंत कॅरी करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे आपण एक महिन्यासाठी जी ट्रेड प्लॅन करायची ती इथं ट्रेड प्लॅन केलेली. तसंच आता आपण परत एकदा वीकली ट्रेड प्लॅन करू, जी एक आठवड्यासाठी आपल्याला राहील. वीकली टाइम फ्रेम साठी आपण हायर टाइम फ्रेम वीकली घेणार आहोत. त्याच्यानंतर इथं आपण जे सपोर्ट अँड रेजिस्टन्स जवळचे दिसतात ते मार्क करणार आहोत. ह्या कंडिशन मध्ये ह्या ठिकाणी एक सपोर्ट होता. हा सपोर्ट मार्केटने ब्रेक केला, हॉल्ट केलं, रिटेस्ट केला आणि आता हे कंटिन्यू होतंय म्हणजे मार्केट एक डाऊन ट्रेंडिंग कंटिन्युएशन दाखवतोय. रेजिस्टन्स मार्क करू. ह्या ठिकाणी रेजिस्टन्स होता, हा रेजिस्टन्स एरिया होता. रेजिस्टन्सवर आला आणि प्राइस खाली आली आणि हे कंटिन्युएशन झालं. आता हा तर ब्रेक झालेला आहे सपोर्ट. आता नेक्स्ट सपोर्ट मार्क करणं गरजेचं आहे. आपल्याला इथं जे वीकली टाइम फ्रेमवर नेक्स्ट सपोर्ट जर कुठं दिसतोय, प्राइस इथपर्यंत खाली येऊन गेली, म्हणजे नेक्स्ट सपोर्ट कदाचित आपला हा गॅप एरिया जो पेंडिंग होता. मार्केट लास्ट टाइम इथून पडलं होतं, इथं वरती येऊन डायरेक्ट गॅप अप ओपन होऊन ह्या एरियाजवळ सेकंड वीक मध्ये कंटिन्युएशन मध्ये वरती गेलं. मग मला हा एक सपोर्ट एरिया वीकली टाइम फ्रेम वर दिसतोय. आता मी डेली टाइम फ्रेम वर ट्रेंड चेक करणार. डेली टाइम फ्रेम वर ट्रेंड चेक करताना मला इथं ट्रेंड हा कंपल्सरी कन्वर्ट झालेला दिसतोय. हा डाऊन ट्रेंड होता, काही दिवसासाठी अप ट्रेंड मध्ये कन्वर्ट झालं, हॉल्ट केलं आणि ट्रेंड परत एकदा कंटिन्यू झाला आणि हा आता याच्या खाली एक कंटिन्युएशन मध्ये चालू आहे. मार्केट काही दिवस इथं थोडं साईडवेज गेलं, त्या ठिकाणी साईडवेज गेलं, त्याच्यानंतर हा जो ब्रेक झाला त्याच्यामध्ये हे कंटिन्युएशन मध्ये येत आहे. आता आपण एक्झिक्युशन टाइम फ्रेमवर जाऊ. एक्झिक्युशन टाइम फ्रेमवर आपण 1 तासाचा टाइम फ्रेम वापरतो. आता 1 तासाच्या टाइम फ्रेमवर जर तुम्ही पाहिलं तर मार्केट त्या ठिकाणाहून गॅप डाऊन ओपनिंग झाली, म्हणजे हा एरिया ॲज अ रेजिस्टन्स एरिया होता. आता माझ्याकडे डाटा जास्त नाहीये चार्टवरती, त्याच्यामुळं आपण खालचे सपोर्ट हे करू शकत नाही. पण इथं ट्रेड जी बनतीये ती ट्रेड याच्या खाली आपल्याला कन्फर्म सेलिंगची एक ट्रेड कन्फर्म होती आणि ती ट्रेड आता कंटिन्युएशन मध्ये आहे. असंच आपण जर अजून छोट्या जसं इंट्राडे साठी आपण टाइम फ्रेम वापरतो, डेली टाइम फ्रेम, अवरली ट्रेंड साठी इंटरमिडिएट टाइम फ्रेम आणि एक्झिक्युशन टाइम फ्रेम 15 मिनिटावर पण आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स मार्क करून अशा पद्धतीने एक चांगलं काम करू शकतो, जेणेकरून आपल्याला एक चांगली ट्रेड भेटू शकते आणि त्या ट्रेडमध्ये एक चांगला प्रॉफिटही होऊ शकतो. कारण हे सर्व जे काय आहे ते प्राइस ऍक्शनच्या बेसिसवर आहे. विदाऊट प्राइस ऍक्शन मार्केटमध्ये काम व्यवस्थित करता येत नाही आणि प्राइस ऍक्शन मध्ये जो पण परफेक्ट होईल आणि मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिस मध्ये त्याला मार्केट सोपं जातं. त्याला प्रॉफिट कमवायला कोणत्याही प्रकारे अडचण येत नाही. आणि काही पॅटर्न्स वगैरेवर तुम्ही जर लक्ष दिलं, जे पॅटर्न्स तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करतात, ते पॅटर्न तुम्ही जर जाणून घेतले तर अजून तुमचं अनालिसिसची लेवल अप होऊन जाईल. मार्केटमध्ये प्राइस ऍक्शन, मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिस या दोन गोष्टींचा जरी स्टडी तुम्ही प्रॉपर केला तरीही तुमचं ट्रेडिंग मध्ये एक चांगली सुधारणा होईल. हा व्हिडिओ जे लोकांना प्राइस ऍक्शन समजती पण मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिस कसं केलं पाहिजे हे समजत नाही आणि जे नवीन मार्केटमध्ये येऊ राहिले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि इथून पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. धन्यवाद.